आज सकाळी 10 वाजता ॲस्ट्रोसॅट सॅटेलाइट श्रीहरिकोटावरून लॉन्च होणार आहे। PSLV C30 हे यान ॲस्ट्रोसॅट सॅटेलाइट अवकाशात घेऊन जाणार आहे। खगोलशास्त्रीय माहिती अभ्यासासाठी हा सॅटेलाइट अवकाशात सोडला जाणार आहे। भारतीय अवकाश संशोधन संस्थेने माहिती दिली आहे। अवकाशातील इतर अनेक महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी या सॅटेलाइटचा उपयोग होणार असल्याचं इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी सांगितलं आहे। आज सकाळी 10 वाजता खगोलशास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी एक ॲस्ट्रोसॅट सॅटेलाइट लॉन्च होणार आहे। श्रीहरिकोटाहून हे सॅटेलाइट लॉन्च होईल। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्याबरोबर आहेत। अमित, या सॅटेलाइटचा नेमका उपयोग काय होणार आहे? किती वाजता हे सॅटेलाइट अवकाशात झेपावेल? 10 वाजता PSLV हे भारताची पहिली अवकाश दुर्बीण ॲस्ट्रोसॅट ला घेऊन अवकाशात झेपवणार आहे। बरोबर 6 इतर छोटे उपग्रह आहेत। त्याच्यामध्ये अमेरिकेचे 4 आहेत, तसंच इंडोनेशिया आणि आणखी एका देशाचे असे एक उपग्रह, एकूण असे 6 उपग्रह आहेत। ॲस्ट्रोसॅटचा मुख्य उपयोग हा आहे की आपण जमिनीवर राहून अवकाश निरीक्षण करत असतो, मात्र अत्यंत अडचणी येत असतात। आपण दिवसा अवकाश निरीक्षण करू शकत नाही। रात्री अवकाश निरीक्षण करताना सुद्धा काही अडचणी असतात, कारण हवा स्वच्छ लागते, ढगाळ वातावरण नको असतं। तेव्हा हे सगळे अडथळे दूर करण्यासाठी आपण अवकाशात दुर्बीण पाठवतो, जी 650 किलोमीटर उंचीवरनं फिरणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला 24 तास अवकाशाचा अभ्यास करता येणार आहे आणि म्हणूनच अशा प्रकारची दुर्बीण आपण पाठवतो। अर्थात भारत काही पहिला देश नाहीये, मात्र हे अवकाश एवढं अनंत आहे की अनेक गूढ रहस्य ही या जगातील, या अवकाशातील अजून उलकायची आहेत। त्याच्यामुळे अशा प्रकारची दुर्बीण पाठवत आपणही एक प्रकारचा अभ्यास करत भारतामध्ये ज्या इतर अवकाश संशोधन करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत, तर त्यांना सुद्धा या अवकाश दुर्बिणीतून मिळणाऱ्या माहितीचा फायदा होणार आहे आणि अवकाश दुर्बिणीतून जी माहिती प्राप्त होणार आहे त्याच्यावर संशोधन होत काही नवीन माहिती मिळते का, यासाठी या संस्था यावर अभ्यास करणार आहेत, काम करणार आहेत। नक्कीच अमित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय खगोलशास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी ॲस्ट्रोसॅट सॅटेलाइट लॉन्च होणार आहे। सकाळी 10 वाजता हे सॅटेलाइट अवकाशात झेपावेल। खगोलतज्ञ अरविंद परांजपे सध्या आपल्यासोबत आहेत। अरविंद परांजपे, किती महत्वाचं आहे आज हे सॅटेलाइट लॉन्च होणं? त्याची भारतासाठी उपयुक्तता किती आहे? हे लॉन्च आहे अत्यंत महत्वाचं आहे। अर्थात आपण असं बघू की लॉन्च जे आहे ते यशस्वी होईलच, कारण आतापर्यंतचा इस्रोचा जो ट्रॅक आहे तो इतका सुंदर आहे की लॉन्च ते व्यवस्थित होईलच। पण त्याचबरोबर एक साधारण महिन्याभरानंतर आपल्याला ॲस्ट्रोसॅट कसा काम करतो ह्याची संपूर्ण माहिती मिळायला लागेल। तर ॲस्ट्रोसॅट जो आहे हा एक मल्टीवेव्हलेंथ सॅटेलाइट आहे। मल्टीवेव्हलेंथ म्हणजे की अनेक तरंगलहरींमध्ये एका वेळेस त्याच्यातनं एका दिशेलाच बघून अभ्यास करता येईल असा हा आहे। जगामध्ये हा एकुलता एक असा सॅटेलाइट आहे की जो वेगवेगळ्या तरंगलहरीमध्ये एकाच वेळेस अभ्यास करू शकेल असं। त्याचबरोबर ह्याची क्षमता जी आहे ती जगातल्या काही म्हणजे सगळ्या इतर सॅटेलाइट्सपेक्षा सुद्धा त्याची क्षमता जास्ती आहे। आणि महत्वाची बाब आपण ह्याच्यात अशी बघतो की हा जो सॅटेलाइट बनवला आहे तो भारतातल्या काही संस्थांनी एकत्र येऊन हा बनवलेला आहे। म्हणजे नुसता मल्टीवेव्हलेंथ नाही तर मल्टी इन्स्टिट्यूशनल सॅटेलाइट आहे। आणि तिसरी महत्वाची बाब जी मी तुम्हाला सांगू इच्छित होती म्हणजे अशी की ह्या सॅटेलाइटचा उपयोग नंतर आपल्या विद्यार्थी पण करू शकतील, विद्यार्थी, शिक्षक। म्हणजे असं की साधारण जेव्हा वर्षभरानंतर ह्याचे जे डेटा यायला लागेल तर हा डेटा पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असेल। पब्लिक डोमेन म्हणजे असं की हा इस्रोच्या वेबसाईटवरती उपलब्ध असेल किंवा खगोलशास्त्रीय संस्थांच्या वेबसाईटवरती उपलब्ध असेल आणि ज्या कुठल्या संशोधकाला असं वाटेल की हा डेटा मी वापरून मी संशोधन करू इच्छितो तर त्याला तो फ्रीली उपलब्ध असेल। तर ही ह्याच्यातल्या ह्या म्हणजे वैज्ञानिक प्रकल्पांची गोष्ट सोडली तर एक सामाजिक किंवा इतर लोकांसाठी म्हटलं तर तसं ह्याचं फार मोठं महत्व आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी अरविंद परांजपे। आपण पाहतोय सकाळी 10 वाजता ॲस्ट्रोसॅट अवकाशात झेपावेल आणि त्यानंतर पुढच्या महिन्याभरात ॲस्ट्रोसॅट नेमकं कसं काम करतंय हे आपल्याला कळू शकेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।